जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. नुकतेच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन यांनी एकाच वेळी ॲट अ टाइम 2 डिग्र्या करण्यासाठीची परमिशन दिलेली आहे आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. कशा प्रकारे तुम्हाला ॲट अ टाइम एकाच वेळी 2 डिग्र्या करता येणार आहे त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला पाहायला मिळते UGC allows students to pursue 2 full-time academic programs simultaneously. तर तुम्हाला ॲट अ टाइम 2 फुल टाइम अकॅडमिक जे प्रोग्राम्स आहेत ते तुम्हाला करता येणार आहेत. त्याबाबतची महत्त्वाची जी काही परमिशन आहे किंवा मग महत्त्वाचं जे काही वक्तव्य आहे ते UGCच्या अध्यक्षांनी केलेले आहेत आणि त्या संदर्भात गाईडलाईन्ससुद्धा काढण्यात आलेल्या आहे. तर बघा, संपूर्ण माहिती काय आहे आणि UGC म्हणजे काय त्याची आपण ह्या ठिकाणी माहिती पाहूया. तर बघा, तुम्हाला पाहायला मिळतं UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन यालाच UGC असं म्हटलं जातं. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच UGC इंडिया इज अ स्टॅट्युटरी बॉडी सेटअप बाय द डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे हायर एज्युकेशन जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामार्फत युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजेच UGC ही एक बॉडी आहे ती सेटअप केली गेलेली आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं ती जी UGC आहे ती UGC ॲक्ट 1956 अंतर्गत ती बॉडी बनवली गेलेली आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर UGC इज चार्ज्ड विथ कोऑर्डिनेशन, डिटर्मिनेशन अँड मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड्स ऑफ हायर एज्युकेशन. तर हायर एज्युकेशनचे जे काही स्टँडर्ड आहेत ते मेंटेन करण्यासाठी, डिटर्मिनेशन करण्यासाठी, कोऑर्डिनेशन करण्यासाठी UGC जी आहे ती त्या ठिकाणी लक्ष ठेवत असते. इट प्रोव्हाइड्स रिकॉग्निशन टू युनिव्हर्सिटीज इन इंडिया अँड डिस्बर्समेंट ऑफ फंड्स टू सच रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. तर बघा, आपण या ठिकाणी जर पाहिलं तर महत्त्वाचे जे काही गाईडलाईन्स असतील किंवा महत्त्वाचं जे काही मार्गदर्शन असेल ते UGC तर्फे केलं जातं. त्याचबरोबर जो काही फंड सरकारमार्फत त्या ठिकाणी येत असतो तो सुद्धा फंड युनिव्हर्सिटीला वेगवेगळ्या पद्धतींमध्ये किंवा मग कॉलेजेसला वाटण्याचं सुद्धा काम UGC मार्फत केलं जात असतं. तर आपण बघा, UGC याचं हेडक्वार्टर हे न्यू दिल्ली या ठिकाणी आहे. UGCचं जे काही हेडक्वार्टर आहे ते न्यू दिल्लीला आहे आणि 6 त्यांचे रिजनल ऑफिससुद्धा आहेत, 6 रिजनल सेंटर्ससुद्धा आहेत. तर बघा, एक म्हणजे पुण्याला आहे, दुसरं भोपाळ, कोलकाता, हैदराबाद, गुवाहाटी आणि बेंगलोर अशी 6 ठिकाणी त्यांची 6 रिजनल ऑफिसेस आहेत आणि एक हेडक्वार्टर हे न्यू दिल्लीला त्यांचं असणार आहे. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे UGCचं जे काही ब्रीदवाक्य आहे ते ज्ञान विज्ञान विमुक्त आहे, हे ब्रीदवाक्य त्यांचं आहे. आता बघा, न्यूज काय होती तर ही न्यूज मित्रांनो अशा प्रकारची होती. In a meeting with the media, UGC chairman M. Jagdish Kumar revealed UGC's latest plan to allow students to pursue 2 simultaneous academic programs, including full-time degrees courses. तर बघा, UGCचे जे चेअरमन आहेत M. जगदीश कुमार यांनी एक महत्त्वाची माहिती दिली होती की UGC मार्फत लेटेस्ट प्लॅन जो आहे तो अशा प्रकारचा आहे की विद्यार्थ्यांना एकाच वेळी ॲट अ टाइम 2 अकॅडमिक प्रोग्राम्स, 2 डिग्र्या करता येतील किंवा 2 डिप्लोमा त्यांना ॲट अ टाइम करता येणार आहे. त्याबाबतची त्यांनी माहिती दिलेली होती. या अगोदर काय होत होतं किंवा मग याच शैक्षणिक वर्षापासून जर आपण पाहिलं तर मित्रांनो ॲट अ टाइम 2 डिग्र्या कोणालाही करता येत नव्हत्यात, परंतु सध्या UGCने त्याबाबतचं एक माहितीसुद्धा दिलेली आहे. UGCचे जे अध्यक्ष आहेत, UGCचे चेअरमन M. जगदीश कुमार यांनी त्याच्याबाबत माहिती दिलेली आहे आणि गाईडलाईन्ससुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. गाईडलाईन्ससुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय काय गाईडलाईन्स असणार आहेत. त्यानंतर बघा, नाव स्टुडंट्स विल बी एबल टू परस्यू 2 UG और PG डिग्रीज डिप्लोमाज. तर बघा, अंडर ग्रॅज्युएटमध्ये किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये तुम्ही ॲट अ टाइम 2 डिग्र्या किंवा 2 डिप्लोमाज तुम्ही करू शकतात. टुगेदर इन द फिजिकल मोड, फिजिकल प्लस ऑनलाईन मोड किंवा मग ऑनलाईन प्लस ऑनलाईन मोड, या तिन्ही प्रकारामध्ये तुमचं जे काही अंडर ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुम्ही ॲट अ टाइम 2 डिग्र्या करू शकतात. त्यानंतर बघा पुढे, UGC हॅज सेड दॅट दिस डिसिजन इज ॲन अकॉर्डन्स टू द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तर बघा, हा जो काही निर्णय आहे तो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत घेण्यात आलेला असल्याची त्यांनी या ठिकाणी माहिती सांगितली आहे. आता बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याबाबतची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर जा, त्याबाबत तुम्हाला सविस्तररित्या माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओची तुम्हाला या ठिकाणी माहितीसुद्धा मी दाखवणार आहे. त्यानंतर बघा, यामध्ये महत्त्वाचं जे काही ध्येय ठेवण्यात आलेले ते असं आहे की शिक्षणामध्ये फ्लेक्सिबिलिटी, पर्सनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन अँड अलाउज मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अक्रॉस व्हेरियस डोमेन्स फॉर स्टुडंट्स. तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या
डोमेन्समधून त्यांना शिक्षण घेता यावं, मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण जे आहे ते करण्यात यासाठी त्यांनी या ठिकाणी हा जो काही निर्णय तो घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या बाबत जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर अतिशय डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय आहे, म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे, त्याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्यावर जाऊन तुम्ही सविस्तररित्या संपूर्ण तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर बघा, UGCने ज्या काही दिलेल्या गाईडलाईन्स आहेत त्या काय आहेत. तर बघा, पहिलं म्हणजे स्टुडंट्स कॅन परस्यू 2 फुल टाईम अकॅडमिक प्रोग्राम्स इन द फिजिकल मोड प्रोव्हाइडेड दॅट द क्लास टायमिंग्स डू नॉट ओव्हरलॅप. तर बघा, एकाच वेळी विद्यार्थी 2 फुल टाईम अकॅडमिक जे प्रोग्राम्स आहेत ते त्यांना परस्यू करू शकतात, म्हणजेच ते शिकू शकतात. त्यामध्ये उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर BA प्लस BCom तुम्ही करू शकता, किंवा मग जर तुम्ही BA करत असाल प्लसमध्ये तुम्हाला BSc करता येईल. तर असं ॲट अ टाईम तुम्हाला 2 डिग्र्या करता येणार आहेत आणि त्याबाबतची त्यांनी परमिशनसुद्धा आता दिलेली आहे आणि त्याबाबतच्या ह्या गाईडलाईन्स आहेत. परंतु ह्या ठिकाणी त्यांनी महत्त्वाचं म्हटलेलं आहे, जर तुम्ही फिजिकली जे काही शिक्षण आहे ते घेत असाल तर तुम्हाला एक काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. एक्झाम्पलमध्ये एक स्टुडंट आहे, उदाहरणार्थ A स्टुडंट हा BA क्लासेस करतो आणि B स्टुडंट जो आहे तो BCom करत असतो. ठीक आहे, BCom करत असतो, परंतु एकाच वेळी दोन्ही क्लासेस तुम्हाला जॉईन करायचे नाही. म्हणजेच एकाच वेळी तुम्हाला दोन्ही डिग्र्या करायच्या आहेत, परंतु टायमिंग जे आहे ते वेगवेगळं असायला हवं. उदाहरणार्थ BAचे जे काही क्लासेस आहेत ते तुमचे मॉर्निंगमध्ये असायला हवेत आणि BComचे जे आहेत ते तुमचे इव्हिनिंगमध्ये असायला हवेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दोन्ही डिग्र्या ज्या आहेत त्या करता येतील. जर आपण पाहिलं BA पण मॉर्निंगमध्ये आणि BCom पण मॉर्निंगमध्ये असेल तर तुम्हाला दोन्हींचं शिक्षण जे आहे ते घेता येणार नाही. त्या कारणास्तव त्यांनी अशा प्रकारची या ठिकाणी गाईडलाईन्स जे आहेत ते केलेले आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 3 प्रकारचे त्या ठिकाणी गाईडलाईन्स आहेत, फिजिकल प्लस ऑनलाईन, ऑनलाईन प्लस ऑनलाईन, अशा 3 प्रकारे तुम्ही शिक्षण जे आहे ते घेऊ शकता. त्यानंतर बघा, दुसऱ्यामध्ये त्यांनी म्हटलेले स्टुडंट्स विल बी एबल टू परस्यू 2 अंडर ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीज किंवा मग डिप्लोमाज टुगेदर इन द फिजिकल प्लस फिजिकल मोड और फिजिकल प्लस ऑनलाईन मोड और ऑनलाईन प्लस ऑनलाईन मोड. तर बघा, जर तुम्हाला फिजिकली एक ॲडमिशन घ्यायचं असेल आणि एक ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता, किंवा मग दोन्ही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता, किंवा मग दोन्ही तुम्ही फिजिकल मोडमध्ये ज्या डिग्री आहेत त्या तुम्ही करू शकणार आहात. त्यानंतर तिसऱ्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, द 2 प्रोग्राम्स मे बी परस्यूड फ्रॉम द सेम युनिव्हर्सिटी और फ्रॉम डिफरंट युनिव्हर्सिटी. तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे की आता दोन्ही तुम्हाला डिग्र्या करायच्या आहेत तर तुम्ही सेम युनिव्हर्सिटीमधून सुद्धा करू शकतात, किंवा मग तुम्हाला हवे तर तुम्ही एखाद्या उदाहरणार्थ एक तुम्ही जी डिग्री ती A युनिव्हर्सिटीमधून करा आणि दुसरी डिग्री तुम्ही B युनिव्हर्सिटीमधून करू शकतात, किंवा मग सेम युनिव्हर्सिटीमधून सुद्धा तुम्ही त्या डिग्र्या ज्या आहेत त्या तुम्ही करू शकणार आहात. त्यानंतर पुढचं आहे, स्टुडंट्स विल बी अलाउड टू परस्यू मल्टीडिसिप्लिनरी प्रोग्राम्स. एक्झाम्पल, BA हिस्ट्री विथ BSc मॅथमॅटिक्स, BCom ऑनर्स विथ अ डिप्लोमा इन डेटा सायन्सेस एटसेट्रा. तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही मल्टीडिसिप्लिनरी प्रोग्राम्स आहेत त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही डिग्री आहेत ते तुम्हाला करता येणार आहे. त्यानंतर 5वा पॉईंट आहे, द डिग्रीज अँड डिप्लोमाज दॅट द स्टुडंट्स विल बी अर्निंग थ्रू हायर एज्युकेशन इन द 2 डिग्रीज. तर बघा, ज्या हायर एज्युकेशनमध्ये तुम्ही ॲट अ टाईम मित्रांनो दोन्ही डिग्री ज्या आहेत त्या तुम्ही करू शकणार आहात. आता बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे मी नवीन शैक्षणिक धोरणाबाबतचा डिटेलमध्ये जो काही व्हिडिओ होता तर तो अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. अशा प्रकारचं मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. यावर तुम्हाला जायचे आणि संपूर्ण अतिशय सखोल पद्धतीने मी तुम्हाला ह्यामध्ये जे काही नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचा रिस्पॉन्ससुद्धा या व्हिडिओला आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती सांगितली आहे, त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण कधीपासून लागू होईल याबाबतची सुद्धा महत्त्वाची माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. तर नक्कीच तुम्ही एक वेळेस हा व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा, पुढे आपण पाहणार आहोत महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांना पडलेले तर त्या प्रश्नांची उत्तरं. तर बघा, वेन कॅन आय जॉईन, म्हणजेच मी कधी जॉईन करू शकतो. तर बघा, ह्यामध्ये एनी स्टुडंट कॅन जॉईन ऑनलाईन ऑफलाईन अकॅडमिक प्रोग्राम्स आफ्टर कम्प्लिटिंग 12th क्लास. तर बघा, 12वी नंतर तुम्हाला डिग्री करता येते, तुम्हा सर्वांना माहिती आहे. तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता. महत्त्वाचं म्हणजे स्टुडंट्स कॅन परस्यू द 2 प्रोग्राम्स स्टार्टिंग इन डिफरंट इयर्स ऑल्सो. यामध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो बघा, ह्या शैक्षणिक वर्षांपासून तुम्हाला ॲट अ टाईम 2 डिग्र्या करण्याचे अलाउ नव्हते. त्या कारणास्तव उदाहरणार्थ जर तुम्ही आता BA करत असाल, BSc करत असाल किंवा मग BCom करत असाल, ठीक आहे, तरी सुद्धा तुम्ही पुढच्या वर्षी BAला किंवा BScला किंवा BComला ॲडमिशन घेऊ शकता. फर्स्ट इयरला, यावेळेस तुम्ही सेकंड इयरला असाल. येत्या शैक्षणिक वर्षांपासून तुम्हाला 2 डिग्र्या ज्या आहेत त्या करता येतील. त्यामध्ये मग तुम्ही या जे काय अगोदर तुम्ही ॲडमिशन घेतलं होतं त्याला तुम्ही सेकंड इयरला असेल आणि आता तुम्ही फर्स्ट इयरला सुद्धा कुठेही ॲडमिशन घेऊ शकता. ॲट अ टाईम तुम्हाला 2 डिग्र्या करता येणार आहेत. त्यानंतर द न्यू मूव्ह विल बी ॲप्लिकेशन
फ्रॉम द अकॅडमिक इयर 2022-23 ऑनवर्ड्स. तर बघा जे काही नवीन त्यांनी नियम नवीन जो काही गाईडलाईन्स आहेत किंवा मग नवीन जे काही ॲट अ टाईम 2 डिग्रीज करण्याचे जे काही आहे तर ते 2022-23 पासून लागू होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. कॅन आय एनरोल इन 2 युनिव्हर्सिटीज. तर बघा ह्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की मी 2 युनिव्हर्सिटीजमधून ॲडमिशन घेऊ शकतो का. तर नक्कीच तुम्ही 2 युनिव्हर्सिटीजमधून ॲडमिशन घेऊ शकता. स्टुडंट कॅन एनरोल इन 2 डिफरंट प्रोग्राम्स इन डिफरंट युनिव्हर्सिटीज और सेम युनिव्हर्सिटीज. तर बघा मित्रांनो तुमच्या इच्छेनुसार तुमच्या इच्छेवर ते आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच युनिव्हर्सिटीमधून 2 डिग्र्या घेऊ शकता किंवा मग वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधून तुम्ही दोन्ही डिग्र्या करू शकतात. त्यानंतर पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, विल ऑल युनिव्हर्सिटीज प्रोव्हाइड ड्युअल प्रोग्राम्स. तर बघा सर्वच युनिव्हर्सिटीज ड्युअल प्रोग्राम अलो करतील का. तर याचं उत्तर आहे नाही. ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये ड्युअल प्रोग्राम असेल त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्ही विचारणा करावी आणि त्या ठिकाणी तुम्ही ड्युअल प्रोग्राममध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. त्यांनी कंपल्सरी ते केलेलं नाही आहे बघा. इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर ऑल युनिव्हर्सिटीज टू अलो देअर स्टुडंट्स टू गो फॉर 2 डिग्रीज और प्रोग्राम्स सायमल्टेनियसली. तर विद्यार्थ्यांवर कुठल्याचा जोर दिला जाणार नाही की तुम्ही ॲट अ टाईम 2 डिग्री घ्या किंवा मग विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार आणि युनिव्हर्सिटीजच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी आहे. ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये ड्युअल डिग्री असेल तर ते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या इच्छेनुसार ते ड्युअल डिग्रीसाठी ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, विल आय हॅव टू पे फीज फॉर बोथ. तर बघा जर मी 2 ठिकाणी ॲडमिशन घेत असेल तर मला दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या फीज द्यावी लागेल का. तर याचं उत्तर आहे यस. तुम्हाला वेगवेगळी फीज पे करावी लागणार आहे. ॲट अ टाईम तुम्ही BA करत असाल किंवा BCom करत असाल किंवा मग BSc करत असाल. नवीन शैक्षणिक वर्षांपासून मित्रांनो BA BSc BCom हे जे काही स्ट्रीम्स आहेत शाखा आहेत त्या असणार नाहीत. त्याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला शैक्षणिकचा जो काही व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकतात. तर ॲट अ टाईम तुम्ही 2 डिग्र्या करत असाल, सेम युनिव्हर्सिटीजमधून करत असाल किंवा मग वेगळ्या युनिव्हर्सिटीजमधून करत असाल तर तुम्हाला वेगवेगळी फी पे करावी लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हू विल अवॉर्ड द डिग्रीज. डिग्री कोणामार्फत दिली जाईल. तर ऑफकोर्स तुमच्या युनिव्हर्सिटीमार्फत आणि UGC ग्रँट त्या युनिव्हर्सिटीला असेल तर त्यानुसार तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर सविस्तररित्या आपण ह्या ठिकाणी UGCने जे काही नुकतेच आता विद्यार्थ्यांना ॲट अ टाईम 2 डिग्र्या करण्याचे जे काही अलाउन्सेस दिलेले आहेत तर त्याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. कशाप्रकारे त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि संपूर्ण जे काही तुमचे प्रश्न होते त्याचीसुद्धा आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.